नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा त्यांचं डॉक्टर सोम या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज एक खूप तुमच्या हृदयाशी जवळ असणारा विषय घेऊन मी हा डॉक्टर सोम करायला आलेली आहे. तुम्हाला आपल्या हृदयाला धरून खूप गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. ही मुलाखत चालू करण्यापूर्वी मंडळी, मी तुम्हाला जे काही सांगतेय ते फक्त फॉलो करा. थोडंसं एक क्षणभर सगळेजण डोळे बंद करा. बरं केलेत? आता आपल्या आत बघण्याचा प्रयत्न करा. काय ऐकू येतंय तुम्हाला? एक धडधड ऐकू येते तुमच्या हृदयाची, प्रत्येकाला, हो ना मंडळी? हृदय खरं तर आपल्या देहाचं, आपल्या शरीराचं ते इंजिन आहे. अहो, ते तुमच्यासाठी अहोरात्र काम करतंय. मग त्याच्याबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे सांगा बरं, किती आदर आहे? असं कधी झालंय का की तुम्ही डोळे बंद केलेत, हृदयावर हात ठेवलाय आणि त्याला थँक्यू म्हणलंय की तू अहोरात्र माझ्यासाठी काम करतोयस आणि मी मात्र तुझ्यामध्ये बिघाड होईल असं वागतोय, असं कधी म्हणलंयत का तुम्ही त्याला? खरं तर आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तर तेव्हा असं म्हणतो की मी माझं हृदय त्याला दिलंय किंवा मी माझं हृदय तिला दिलंय, असं आपण म्हणतो. पण हे जे हृदय आहे तर त्या हृदयाबद्दल आपण काही विचार करतो का? तर नाही करत मंडळी. तो करायला हवा. त्यासाठी सगळ्यांनी आपण आपलं हृदय तंदुरुस्त ठेवायला हवं. आणि हे हृदय असं का धडधडायचं मध्येच बंद पडतं किंवा का त्याला काही असे प्रॉब्लेम्स होतात, काही आजार होतात, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि आज माझ्याबरोबर आहेत सांगली मिरजेतले प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रियाज मुजावर. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही आलात. आधी मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही अतिशय तुमचा मौल्यवान वेळ आमच्या या डॉक्टर्स रूमसाठी दिलेला आहे. पहिल्यांदा तुम्ही काय सांगाल आमच्या तमाम लिस्नर्सना? तुम्ही आधी काय सांगाल? कोणतीही गोष्ट करताना ती सर्वप्रथम स्वतःपासून सुरुवात करावी. तुम्ही स्वतःची काळजी केला आणि तुमच्या जे जवळपास जे लोक आहेत, तुमचे आपले आहेत, त्यांची काळजी केला तर सगळ्यांची काळजी होऊन जाईल. त्यामुळे जर तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर हार्ट. अंडरस्टँड? आणि जगातली कुठलीही संपत्ती किंवा कुठलीही गोष्ट तुमच्या हेल्दी हृदयापेक्षा चांगली नाही आहे. जर तुमचं हृदयच काम करणार नसेल तर ती संपत्ती घेऊन किंवा ती बिल्डिंग किंवा ती कार ती घेऊन काय पण. जर तुमचं हार्ट हेल्दी असेल, तुम्ही स्वतः हेल्दी असेल तर तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकता. ओके. किंवा तुम्ही आजारी आहात, तुम्ही बिछाण्यावर पडून आहात आणि तुमच्याकडे सोन्याचा बंगला आहे किंवा सोन्याची गड आहे, तरी त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. त्यामुळे आज मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे, जर तुम्हाला नवीन काही सुरुवात करायची आहे तुमच्या आयुष्यात आणि आजपासून रोज एक्सरसाइज सुरू करा, आहार योग्य प्रकारे करा आणि जर तुमच्या काही वाईट सवयी असेल जर स्मोकिंग, अल्कोहोल किंवा टोबॅको, त्या टाळा. ह्या 3 गोष्टी जर फॉलो केला तर तुमचं हार्ट हेल्दी राहील आणि तुम्ही आयुष्यात किंवा ह्या जगाच्या पाठीवर ज्या गोष्टीसाठी आलाय ते चांगली प्रकारे एन्जॉय करू शकाल. बरोबर. इतकी मोलाची पहिल्यांदाच तुम्ही माहिती दिलेली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच. सर, पण आपलं जे हृदय आहे तर अनेक कारणांनी या हृदयापर्यंत काही आजार जातात किंवा या हृदयाला आजार होतात. सुरुवातीला आपण असं सांगूया की कोणकोणत्या आजारामुळं एकतर हृदयाला त्याचा त्रास होऊ शकतो किंवा हृदय अफेक्ट होऊ शकतं आणि डायरेक्ट हृदयाला अफेक्ट करणारे काही आजार आहेत का की त्यांचा डायरेक्ट हृदयावरच परिणाम होतो? काय सांगाल? सगळ्यात महत्वाचा आजार म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर. अच्छा. सेकंड थिंग डायबिटीस आणि तिसरं म्हणजे रक्तातील चरबीचं म्हणजे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. हे 3 आजार खूप मोठे आहेत ज्यामुळे डायरेक्टली हृदयावर हार्ट अटॅक येऊ शकतो. कारण डायबिटीस किंवा हायपरटेन्शनमुळे हृदयाच्या नाड्या अंकुंचन पावतात. त्यानंतर कोलेस्ट्रॉलमुळे त्यामुळे रक्ताची गुठी तयार होते आणि ज्यावेळी रक्ताची गुठी तयार होते त्यावेळी आपण म्हणतो की आपल्याला हार्ट अटॅक येतो. तर हे 3 आजार आहेत. ह्या 3 आजारापासून आपण आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच आहे. आणखी कोणते आजार आहेत की ज्याच्यामुळं किंवा आपण असं म्हणू शकतो की हार्ट वीक होणं किंवा पंपिंग कमी होणं किंवा हार्ट काही वेळेला एक्सपांड होतं, तर या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? सगळ्यात महत्वाचं कारण हार्ट वीक होण्याचं आत्ता जगाच्या पाठीवर म्हणलं तर हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाचं पंपिंग कमी होतं. त्यानंतर बरेच कारण आहेत, म्हणजे लहानपणापासून जन्मजात आजार असणे ज्यामध्ये हृदयाचं पंपिंग वीक असतं. त्यानंतर हृदयामध्ये छिद्र असणे ज्यामध्ये थोड्या काळानंतर हृदय वीक होतं. किंवा कधी कधी कसं होतं की आजकाल व्हायरल इन्फेक्शन खूप वाढलेले आहेत. ओके. ह्या व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम होतो हृदयावर आणि त्यामुळे हृदय अचानकपणे वीक होतं आणि त्यामुळे अॅक्यूट कार्डियक फेल होऊ शकतं. आणि आता ज्याचं प्रमाण कमी होत चाललंय, जसं म्हणजे आपल्या घशाचे थ्रोट इन्फेक्शनमुळे हृदयाच्या झडपा खराब होऊन त्याला रोमॅटिक हार्ट डिसीज म्हणतो आपण. ओके. ह्या आजारामुळे सुद्धा हृदय वीक होतं. रोमॅटिक हार्ट डिसीजचं प्रमाण कमी होत चाललंय कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होत आहेत. पूर्वी 25% ऍडमिशन हे रोमॅटिक हार्ट डिसीजमुळे असायचे, पण आता ते प्रमाण कमी
कमी होऊन हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय, कारण आपण आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. त्यामुळे जे बैठे कामाचे आजार आहेत ते वाढू लागलेले आहेत. म्हणजे हार्टला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग पेशंट तुमच्यापर्यंत पोहोचतात, तर नेमकी अशी काही लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये या आजारामध्ये? जर आपल्याला चालताना धाप लागत असेल, जिना चढल्यानंतर घाम येत असेल, किंवा छातीच्या मध्यभागी दुखत असेल, किंवा आपल्या शरीराला सूज आलेली आहे, किंवा अचानकपणे दरदरून घाम येणे, किंवा अस्वस्थ वाटणे, किंवा कधी कधी फक्त उलटी होणे, पोटामध्ये जळजळ होणे, हे सुद्धा लक्षणं असू शकतात. अच्छा, तर अशी लक्षणं दिसली तर आपण पटकन आपल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की आपल्या फॅमिली फिजिशियनकडे आधी जावं की डायरेक्ट कार्डिओलॉजिस्टकडे आपण धाव घ्यावी? काय सांगाल? तुम्हाला तुमची लक्षणं ही खूप वेगळी वाटत असतील तर तुमच्या जवळपास जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम जाऊन ईसीजी काढावा. ओके, कारण कार्डिओलॉजिस्ट प्रत्येक सिटीमध्ये, म्हणजे मिरजसारख्या सिटीमध्ये ठीक आहे, पण प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये ह्या ठिकाणी अवेलेबल असेलच असे नाही. त्यामुळे जवळपास ज्या ठिकाणी ईसीजी काढण्याची सोय आहे त्या ठिकाणी ईसीजी काढावा. त्यामध्ये जर दोष आढळला तर प्राथमिक उपचार करून यू कॅन कम टू दी कार्डिओलॉजिस्ट. पण जर कार्डिओलॉजिस्ट इझिली अवेलेबल असतील तुमच्या सिटीमध्ये तर तुम्ही त्यांच्याकडे गेले तरी अडचण नाही. अच्छा, आता ही लक्षणं तर पाहिली आपण, पण ही लक्षणं घडायच्या आधी त्यासाठी नेमकी कारणं आता तुम्ही थोडक्यात सांगितलं की आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, तरी पण का तुम्ही काय कारणं सांगाल की काय ऑब्झर्वेशन तुमचं काय आहे या बाबतीत? डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललंय. पूर्वी जर आपल्याला आठवत असेल आपल्या लहानपणी तर पूर्ण म्हणजे असं डायबिटीसचा हा रुग्ण ह्या गल्लीत आहे असं सांगायला लागायचं. म्हणजे आता प्रत्येकाच्या घरात डायबिटीज आहे. आणि आपल्याला जर डायबिटीज झाला असेल तर आमच्या मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की पेशंट विथ अ मायोकार्डियल इन्फार्क्शन विदाउट डायबिटीस इज इक्विव्हलंट टू डायबिटीज. म्हणजे हार्ट अटॅक आलेला पेशंट ज्याला डायबिटीस नाही आहे आणि फक्त डायबिटीस झाला आणि ज्याला हार्ट अटॅक नाही, ह्या दोघांच्या मृत्यू होण्याची रिस्क ही सेम असते. त्यामुळे हा डायबिटीस हा म्हणजे असं म्हणतो लाकडाला वाळवी लागण्याचा प्रकार आहे, तसं डायबिटीस होणं म्हणजे आपल्या शरीराला वाळवी लागण्याचा प्रकार आहे. त्यामुळे डायबिटीस न होण्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काही जेनेटिक फॅक्टर जे प्रिव्हेंट करू शकत नाही, पण बरेच जे फॅक्टर आहेत जसे आपले म्हणजे वजन कंट्रोल ठेवणे, रेग्युलर व्यायाम करणे, आणि जर डायबिटीस जरी झालाच तरी त्याची योग्य वेळी औषध घेणे, हे सगळे जर केलं तर आपण डायबिटीस टाळू शकतो किंवा त्याचे होणारे दुष्परिणाम टाळू शकतो. दुसरा म्हणजे ब्लड प्रेशर. नॉर्मली जर आपण म्हणजे स्कूलमध्ये 120-80 हे नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणतो, पण आमच्या मेडिकलमध्ये 140-90 पेक्षा जर जास्त बीपी जात असेल तर त्याला ब्लड प्रेशर हा झालं. दोन्ही गोष्टीमध्ये डायबिटीस आणि ब्लड प्रेशरमध्ये पहिले 5 ते 10 वर्ष पेशंटना कोणतीही लक्षण नसतात. ज्यावेळी कॉम्प्लिकेशन सुरू होतात त्यावेळी त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीस असेल ओके किंवा वय 40 असेल तर प्रत्येक वर्षी शुगर चेक करून घेणे, आणि तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का नाही हे गोष्टी. बऱ्याच वेळी लोक म्हणतात मला ब्लड प्रेशरचा काही त्रास नाही, गोळ्या घेण्याची काही गरज आहे का? त्यावेळी काही त्रास होत नाही, पण ते कन्सिस्टंटली ब्लड प्रेशर वर्ष 2 वर्ष 5 वर्ष जास्त राहिल्यामुळं डोळ्याच्या बोबळांवर मेंदूचा पक्षाघात होणे, हार्ट अटॅक येणे, किडनी खराब होणे हे आजार होतात, किंवा हार्ट फेल होणे. त्यामुळं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे. तिसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल जर सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणतं रक्तातील चरबी. ओके, कोलेस्ट्रॉल हा वाईट घटक नाही आहे, कारण प्रत्येक शरीरातली पेशी तयार होण्यासाठी किंवा ब्रेनची डेव्हलप होण्यासाठी कोलेस्ट्रॉल हे खूप गरजेचं आहे. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर ती चांगली नाही. म्हणजे आता जे आपण पाहतो आत्ताच्या जगामध्ये सगळ्या गोष्टीचा अतिरेक होत आहे. आलं प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे इफ यू वॉन्ट टू वर्क, यू वॉन्ट टू प्ले, एव्हरीथिंग इज गोईंग. त्यामुळं तर त्याचा अतिरेक झाला तर त्याच्यासुद्धा म्हणजे रक्ताच्या नाड्या छोट्या होऊन त्याच्यामध्ये रक्ताची घुटून हार्ट अटॅक होतो. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे घटक असतात जे चरबीचे घटक असतात, एक HDL आणि LDL, बाकी बरेच आहेत. HDL हे चांगलं प्रोटीन मानलं जातं, कारण ते रक्तातलं जे फॅट आहे ते रक्ताच्या नाड्यातून घेऊन ते लिव्हरकडे पाठवतं आणि त्यातून ते डिस्पॅच करतं. आणि LDL म्हणजे जे जेवणामधलं फॅट घेतं आणि ते हृदयांच्या नाड्यांपर्यंत पोहोचवतं आणि त्यामुळे हार्ट अटॅक होतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील जर LDLचं प्रमाण जास्त असेल ओके तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळं त्यासाठी सुद्धा सिम्पल गोष्ट आहे की तुमचं एक्सरसाइज, डाएट सगळं एकाच ठिकाणी येते. व्हॉट आवर प्रिव्हियस जनरेशन इज फॉलोइंग. त्यामुळे जर तुम्ही रक्तातल्या चांगल्या फॅटचं प्रमाण वाढवून वाईट फॅटचं प्रमाण कमी केलं तर तुमचं हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हे तर झाले आजार. स्मोकिंग, म्हणजे स्मोकिंग जर मला विचारलं तर इट इज दी वन ऑफ दी मोस्ट डेंजरस फॅक्टर. म्हणजे सगळ्यात वाईट, म्हणजे तुमच्या अँजिओग्राफी करून नाड्या जरी नॉर्मल असतील तरी सुद्धा स्मोकिंग केल्यामुळे यंग जनरेशनमध्ये हार्ट अटॅक यूज होतो. स्मोकिंगमध्ये ज्यावेळी करतो त्यावेळी लोक म्हणतात किक बसते. किक म्हणजे काय असतं की नाड्या अंकुचन पावतात, तशा प्रकारच्या नाड्या जर हृदयामध्ये अंकुचन पावलं तर आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो.
त्याच्यानंतर जर विचार केला ह्याच्या पुढे जाऊन स्ट्रेस म्हणजे हा 5वा घटक. आणि जर यंग जनरेशनमध्ये म्हणला तर पूर्वी असं म्हणतं की हा हृदयाचा आजार होणार 60 नंतरचा आजार आहे. बरोबर. पण आता बघतो की मी आता मागच्या आठवड्यात 22व्या वर्षाची एका मुलीची म्हणजे प्रेग्नन्सी नंतर 3ऱ्या महिन्यात मी अँजिओप्लास्टी केली आहे. बापरे. त्याला डायबिटीस नाही, हायपरटेन्शन नाही आहे, हं. कुठल्याही रिस्क फॅक्टर नाही आहे. तर हे सगळं कशामुळे झालं? ओके. हं. तर बऱ्याच वेळी बघतो की आपल्याला कुठलंही कारण सापडत नाही, पण स्ट्रेस म्हणजे आपल्या जीवनातलं स्ट्रेस इतका वाढलेला आहे, त्याला म्हणता येईल कॉम्पिटिशन. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहिजेच आहे. हं. आज मोबाईल 10,000चा, उद्या मार्केटमध्ये 20,000चा चांगला आला तर तो पाहिजेच आहे, पण काही गरज आहे का त्याची? खरंच. ओके. 8 तास काम केल्यानंतर सुद्धा आपल्या गरजा भागतात, पण 12 तास काम करून मला बिल्डिंग बांधायची आहे, पण त्याची गरज आहे का? म्हणजे ह्या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीचा स्ट्रेस असतोय. मला माझे पेशंट कसे आहेत, माझ्या हॉस्पिटलमध्ये कसे ह्याचा स्ट्रेस असू शकतो, तुम्हाला वेगळ्या प्रकारचा असू शकतो, किंवा टीचर्सना मुलांना हँडल करायचं. त्यामुळे काही गोष्टी विसरायला शिकायला पाहिजे. ज्या गोष्टीचा स्ट्रेस आहे किंवा तुमचा वर्क स्ट्रेस आहे तो वर्क स्टेशनमध्ये विसरून राहायला पाहिजे. तुम्ही घरी असताना किंवा मित्रांबरोबर असताना त्या गोष्टी एन्जॉय करायला पाहिजेत. ओके. तर स्ट्रेस कमी करता येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. कारण त्या यंग जनरेशनमध्ये हार्ट अटॅकचे 2 महत्त्वाची कारणं म्हणजे एक स्मोकिंग आणि दुसरं स्ट्रेस. मंडळी, कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करत असताना त्यांच्या समोर ज्या काही गोष्टी येतात त्या सरांनी आपल्याला आता सांगितलेल्या आहेत. खरंच आपण या गोष्टी खरं तर टाळू शकतो. नक्की याच्यावर विचार करा. आणि एक छानसं गाणं ऐकवते, मग मी पुन्हा सरांशी बोलणार आहे. त्या आमच्या गप्पाही मग ऐका. सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM वर आज आपण वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं बोलतोय आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रियाज मुजावर आपल्याला माहिती देत आहेत, आपल्याला त्यांचे अनुभव सांगतायत. आणि मुख्य म्हणजे नेमकं काय, कशामुळे हे सगळं घडणार आहे किंवा घडतंय आणि हे आपण कसं टाळू शकतो याविषयी सुद्धा सर आपल्याला सांगतायत. सर, आता तुम्ही सांगितलं की स्ट्रेस आणि स्मोकिंग या 2 गोष्टीमुळे यंगस्टरना या हार्टचं प्रॉब्लेम खूप यायला लागले. सर, एकूणच जेव्हा आपण बघतो तर सध्या सगळीकडेच लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत त्या व्यक्तीनुसार त्यांचा स्ट्रेस बदलत जातोय. पण हा स्ट्रेस घ्यायचा नाही असं ठरवलं आपण, तर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने आपण आपली जीवनशैली अवलंबली पाहिजे? आणि पूर्वी म्हणायचो पण की आपल्याला समाधान हे खूप महत्वाचं आहे आणि खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण समाधान शोधायचो, पण आज तसं होत नाहीये. तर तुम्ही काय सांगाल आम्हाला सगळ्यांना? आपल्यातला जर स्ट्रेस कमी करायचा असेल तर आपल्याला काही गोष्टीवर मर्यादा आणणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे जर आपल्याला आपल्या घरच्यांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर वेळ द्यायचा असेल तर आपलं कामाचं टायमिंग ठरवलं पाहिजे. ओके. त्यानंतर आपल्याला किती कमवायचं आहे, सिम्पल असं, ह्याचं गणित आपल्याला आत्ताच ठरवलं पाहिजे. कारण कितीही तुम्ही हे केलं तरी यू कॅनॉट सॅटिस्फाईड एव्हरीबडी. त्यामुळं लहानपणी एक गोष्ट होती गाढवाची, त्या गाढवाला खांद्यावर घेतलं, बाजूला चाललो की त्याच्यावर बसलं तरी लोक बोलणारच आहेत. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे की व्हेअर यू गेट सॅटिस्फाईड अँड व्हेअर यू लिमिट युअर ॲम्बिशन. सो ॲम्बिशनवर लिमिट घालणं, सकाळी व्यायाम करणं, रोज 1 तास स्वतःच्या छंदमध्ये, तो छंद काही असू शकतो, काहींना गाणं आवडणं शकतो, काहींना मित्रांमध्ये फिरणं शकतो किंवा काहींना गार्डनिंग असू शकतो, त्या 1 तास तो छंदामध्ये घालणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आपलं हार्ट हेल्दी राहायचं असेल तर आपली लाईफस्टाईल पण हेल्दी असावी असं म्हटलं जातं. आणि डॉक्टर सांगतात की तुम्ही सगळ्या भाज्या खावा, सगळी फळं खावा. आणि मग इथं आपल्याला बाजारात गेल्यावर मग वेगवेगळ्या गोष्टी हेल्दी फूडच्या नावाखाली आपल्याला लक्षात येत नाहीत की जे महाग आहे ते हेल्दी आहे का, किंवा जे खूप छान रॅप केलेलं आहे ते हेल्दी आहे का, असंही आपल्याला वाटू शकतं. तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईलबद्दल तुम्ही काय सांगाल? हेल्दी फूडबद्दल म्हणलं तर सगळ्यात प्रथम सांगतो की सगळ्यांच्या जे लोकेशननुसार, रिलिजननुसार किंवा लहानपणापासून जशी वाढ झाली त्याच्यामुळे फूड हॅबिट बदलत असतात. जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाऊन सांगितलं की रोज तुम्ही चपाती खावा तर ते जमणार नाही. तर सिम्पल गोष्ट आहे, आपल्या इंडियन ॲडल्ट्समध्ये जर आपलं कॅलरीजचं प्रमाण 1400 ते 1500 किलो कॅलरीच्या आत असेल, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण कमी असेल आणि त्यामध्ये फळांचा समावेश असेल तर ते हेल्दी फूड. नो फूड इज बॅड, अंडरस्टँड.
एव्हरी फूड इज गुड बट इट इज इन लिमिट. म्हणजे प्रमाणात सगळं खाल्लं तरी चालतंय. ओके, अच्छा. म्हणजे मी म्हणत नाही की मांसाहारी आहार खराब आहे किंवा गोड जास्त खाणं खराब आहे. काय, सगळं खावा, पण 1400 ते 1500 कॅलरीजमध्ये आटोक्यात आणा. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे फ्रूट्स पाहिजेत, सर्व प्रकारच्या डाळी पाहिजेत, एखादं हेल्दी फ्रूट पाहिजे. ओके, कारण फ्रूट 9 प्रकारचे एलिमेंट्स स्टडी केले आहेत ज्यामुळे हार्ट अटॅक प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये एक फ्रूट असेल, तुमच्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज असेल, आणि तुम्ही तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल, बाकी सगळे आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग, अल्कोहोल हे वगैरे आहेत, ह्या 3 गोष्टींना म्हणजे कार्डियक मॉर्टॅलिटी कमी करून टाकलेली आहे. त्यामुळे पूर्वी जे आपले लोक फॉलो करायचे म्हणजे सकाळी उठल्यानंतर थोडा एक्सरसाइज करणे, त्यानंतर तुमचं प्राणायाम, योगा करणे, त्यानंतर सकाळच्या वेळेत काम करणे, आणि संध्याकाळी परत घरी येऊन आपल्या लोकांबरोबर वेळ घालून ज्यामध्ये आनंद मिळत होता, ही लाईफस्टाईल जर आपण म्हणजे अवलंबली तर आय थिंक बऱ्यापैकी आपले हार्ट अटॅक येण्याचे किंवा बाकी आजार होण्याचे प्रमाण कमी होईल. ओके, आणि तसं म्हणतो सौंदर्य प्रसाधने म्हणा किंवा केमिकलचा वापर आपल्या वॉट एव्हर मे बी फूड म्हणजे जेवणामध्ये सुद्धा किंवा एक्सटर्नल यूज सुद्धा वाढले, त्याचे सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. कारण लहानपणी आपल्याला आता वाटायचं किती लोक कोलगेट वापरायचे किंवा किती लोक शॅम्पू वापरायचे. ओके, सिम्पल थिंग. सो वी आर सीइंग द साईड इफेक्ट ऑफ ऑल दिस मॉडर्न मेडिसिन, मॉडर्नायझेशन. लहानपणी आपल्या लोकांना खूप आजार होत नव्हते. आपल्या पूर्ण आजूबाजूला सुद्धा आपल्याला रुग्ण सापडून प्रत्येक घरात आज डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे. मला वाटत नाही की 40 नंतर कुठलाही माणूस आहे जो एखाद तरी गोळी घेत नाही. त्यामुळे ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे सर. आता असं काही लोकांच्या बाबतीत दिसतं की दिसताना ती व्यक्ती एकदम बारीक आहे आणि वय पण फार नाही आहे, त्याला कुठलंही व्यसन नाही आहे, त्याचं खाणं पिणं व्यवस्थित आहे, वजन आटोक्यात आहे, तरी अशा एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आलेला दिसतो. मग वजन कमी आहे म्हणजे त्याला कोलेस्ट्रॉल वाढलेलंच नाही आहे अशी एक थोडीशी समजूत असते. तर या कोलेस्ट्रॉल बद्दल तुम्ही काय सांगाल की वजनावर हे अवलंबून आहे की आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीवरच फक्त अवलंबून आहे? कोलेस्ट्रॉल हे 3 गोष्टी अवलंबून आहे. एक म्हणजे आपले जेनेटिक फॅक्टर्स, सेकंड म्हणजे आपलं जेवण, आणि थर्ड म्हणजे आपलं वजन म्हणजे आपला व्यायाम. ओके, जर आपल्याला जेनेटिक आजार असेल तर त्यामध्ये वजन कमी असताना सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. ओके, त्यामुळे काही लोकांना, आणि दुसरं म्हणजे स्ट्रेसमुळे सुद्धा कोलेस्ट्रॉलमध्ये फरक पडतो. स्ट्रेसमुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. हो, वाढू शकतो. ओके, म्हणजे सेंट्रल ओबेसिटी जे म्हणतो म्हणजे पोटा जवळचं जे फॅट आहे हे वाढण्याच्या मागचं एक कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईल मधला स्ट्रेस. अच्छा, बरोबर. निवांत राहून उपयोग नाही की माझं काही वजन जास्त नाहीये त्यामुळे मला काही हार्ट अटॅक येणार नाही, अशी जर भावना असेल लोकांमध्ये तर ती काढून टाकली पाहिजे. भावना काढून टाकली, पण निवांत राहणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे रिलॅक्स, यू हॅव टू रिलॅक्स, अंडरस्टँड. प्रत्येक गोष्टीची जर काळजी करायला म्हणजे असं म्हणणं की मी आपली काळजी करू नये, ते आज तेच झालंय, वी आर नॉट रिलॅक्स. आपण निवांत नाही आहे, ते सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या सगळ्या आजारांचं. अच्छा. पण सर असंही होतं ना की भरपूर काम करा म्हणजे तुम्हाला झोप शांत लागेल, किंवा भरपूर ऍक्टिव्हिटी करा, किंवा जास्तीत जास्त वेळ काम करा. आणि आजकाल सांगली मिरजेमध्ये इतकं प्रमाण नाहीये त्याचं, पण ही जी इंडस्ट्री येते किंवा जी कम्प्युटर क्षेत्रात लोक काम करतात तर त्यांना कामाचा स्ट्रेस आणि अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक तास बसून त्यांना काम करावं लागतं. त्यामुळं या मंडळींना स्ट्रेस येणं साहजिक आहे. तर मग यांनी काय करावं? कारण कामाची त्यांची ऑफिसची जर गरज आहे, तुम्ही म्हणालात की 8 तास काम करा, पण ऑफिसची गरज आहे 10-12 तास थांबून काम करणं, कंप्लीट करणं गरजेचं आहे. अशा वेळेला त्यांनी काही काळजी घेऊन मग हे काम केलं तर त्यांना या हार्ट अटॅक पासून किंवा हा जो ताण आहे त्यांचा तो कमी व्हायला मदत होईल. यातून काय आपण मार्ग काढू शकतो? बऱ्याच ऑफिस म्हणजे जे कॉम्प्युटर्स हे आहेत IT मध्ये त्यांनी त्याची सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक म्हणजे त्या ठिकाणी म्युझिक सिस्टीम अवेलेबल असणे, म्हणजे शांत म्युझिक असणे. सेकंड म्हणजे बऱ्याच वेळी दे प्रोव्हाइड दी जिम इन देअर ऑफिसेस, म्हणजे ऍटलीस्ट इन बिटवीन दे गेट रिलॅक्स with the in go to that gyms, they exercise, do treadmill and all this. And we have a lot of population available to do that work. So you have to think that somebody what happened, it is our thinking that I have to do this. There is always a replacement is there if you say no. So I always tell, if it is hampering your life, try to say no. Understand? That I will advise. You work, I don't know whenever required, but if you work like machine, that machine will get damaged, so you will get damaged. So you have to say no. की पॉइंट सांगितलेत सर तुम्ही. कारण शेवटी कसं आहे, आपण कितीही केलं तरी आपण एरवी बोलताना बोलतो की किती पैसा असला तरी आपल्याला जगायला किती लागतंय, किंवा
मेल्यावर एक पुरुष जमीन आपल्याला पुरते, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या क्षणी पटतात. एखादी व्यक्ती गेली की त्यावेळेला कळतं की हे सगळं तो खाली ठेवून गेला, इतकं कमवलं त्यानं, पण शेवटी त्याच्याबरोबर काय गेलं. पण आपण मंडळी हा विचार करत नाही जगताना. हा विचार करणं खरं तर गरजेचं आहे की मला माझ्यासाठी दिवसभरात किती खर्च येतो किंवा एकूणच मला महिन्याचा खर्च किती येतो आणि मी किती मिळवतोय. बरं, माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मला याची गरज आहे का फक्त शो ऑफसाठी किंवा समाजामध्ये मिरवण्यासाठी मला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. हा विचार होणं खरं तर सर खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण दिवसेंदिवस आपला ताण वाढतोय आणि इतके छोटे छोटे प्रेशर्स असतात की ते सहज आपण एकतर हँडल करू शकतो किंवा ते नाही, ते प्रेशर आपण घेतले तरी चालणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की नो म्हणायला शिका, तर कळतंय पण वळत नाही अक्षरशः. मराठीतून. खरं तर मंडळी हा खूप सिरियस वाटणारा विषय आहे, पण खूप आपण इझिली जर विचार केला तर आपल्याला वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं दरवर्षी ज्या वेगवेगळ्या स्लोगन्स घेऊन किंवा थीम्स घेऊन आपण रसिकांपर्यंत पोहोचतो, तर तसं करायची गरजच राहणार नाही. चला आपण हेल्दी विचार करूया. म्हणजे कसे, निरोगी विचार. स्पर्धा असावी पण ती निरोगी असावी. जर ती निरोगी स्पर्धा आपल्यामध्ये असेल तर नक्कीच त्याचा ताण आपल्याला कमी येईल आणि मग आपले जे विचार असतील ते निरोगी आपोआपच होतील. थिंक नॅचरल, म्हणजे आपण अगदी सहज जे शक्य आहे त्याचा विचार करूया. म्हणजे आपलं खाणं पिणं साधं असेल, जे सहज आपल्याला शक्य आहे ते असेल. त्या सगळ्यामुळं काय होणार आहे, आपल्याला जे ताण येत आहेत ते नक्कीच कमी होतील आणि हृदयावरचा ताण जो वाढतोय तो नक्कीच कमी होईल. त्यामुळं मी सर असं म्हणेन शेवटी की आपण सतत ऍक्टिव्ह राहूया. त्यामुळं काय होईल की आपण ऍक्टिव्ह राहिल्यामुळं आपल्यामध्ये एनर्जीही राहील आणि ताण कमी होईल. आपण व्यायाम केल्यामुळं फॅट्स आपल्यामधले कमी होतील. आपण जेव्हा ताणतणाव विरहित आयुष्य जगू तेव्हा नक्कीच आपण आनंदी राहू आणि सतत जो विचार करायचा आपला एक स्वभाव झालेला आहे तो त्याच्यापासून पण आपण थोडेसे दूर होऊ. सायकलिंग आजकाल खूप सांगितलं जातं सर की सायकलिंगमुळे सुद्धा, म्हणजे एकूणच व्यायामामध्ये जे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपण फिरू शकतो, पळू शकतो, सायकलिंग करू शकतो. ज्यांना हवंच आहे ते जिम करू शकतात योग्य प्रमाणात. तर या सगळ्या गोष्टींनी आपला ताण नक्कीच कमी होईल असं वाटतं. आणि मी शेवटी एवढंच सांगेन की आपलं जे छोटंसं हृदय आहे तर त्याला आपण नक्कीच आनंदी ठेवूया, हेल्दी ठेवूया. कारण ते जर एका क्षणी धडधडायचं थांबलं तर काय होईल, आपण ज्याच्यासाठी सगळं हे करतोय तर ते सगळं संपून जाईल ना. त्यामुळे नक्कीच हा पण विचार करूया आणि की चला सगळे मिळून वचनबद्ध होऊया आणि सगळ्यांचं हृदय निरोगी राहील असं आपण सगळ्यांशी वागूया. अगदी माझं हृदय, सर तुमचं हृदय आणि आपल्याला ऐकणाऱ्या प्रत्येकांचं हृदय, ते सगळ्यांचं हृदय हेल्दी कसं राहील याचाच आपण फक्त सगळे मिळून विचार करूया. सर तुम्ही इथे येऊन आज आम्हाला खूप गोष्टी, पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आणि जे काही सगळं सांगितलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते. तर मंडळी आज आपल्याबरोबर होते कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रियाज मुजावर. पण हा पण करूया की आपण कोणत्याही प्रकारचा ताण घ्यायचा नाहीये, आनंदी जीवन जगायचंय आणि कोणतेही आपल्याला जर व्यसनं असतील तर त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि नक्की आपण सगळे मिळून ही शपथ घेऊया असं मला वाटतंय. सर मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू. थँक्यू.